जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 मे 2026 पासून टोमॅटोची वेळ बदललेली आहे. 8:30 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवांनो, यापुढे सकाळी 8:30 नंतर या दिवसभर टोमॅटोचा लिलाव 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकरी बांधवांनो, दक्षता घ्या. यापुढे 11 तारखेपासून 8:30 नंतर टोमॅटो विक्रीला नारायणगावच्या मार्केटमध्ये या. हो, नमस्कार. नमस्कार. कुठून आले? रावरी. कुठली व्हरायटी? विरांग. विरांग व्हरायटी. आता बघूया, आता विरांगला आता लिलाव सुरू झालेले आहेत. आता व्यापारी बांधव आज काय भाव मागतायत. आता एकदम मालाची गर्दी झाल्यामुळे बहुधा व्यापारी सुद्धा स्वस्त परचेस करतील. बघूया नेमकं काय घडतंय. आता व्यापारी मालाची पाहणी करतायत आणि फिरून जात आहेत. साहेब, काय भाव मागताय? मागितले नाही साहेब अजून. अच्छा, मागितले नाही. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 8:30 वाजता आता लिलाव सुरू झालेले आहेत. व्यापारी बांधव गाडीकडे फिरू लागलेले आहेत. मालाचा लिलाव होणं अपेक्षित आहे. 1 नंबर टोमॅटो आहेत. तर पण साहेब, काय भाव मागताय? अच्छा, आत्ता चालेल. बघा, प्रत्येक व्यापारी आता मालाकडे जाणार, माल पाहणार आणि आत्ता चालू आहे असं म्हणणार, माल पाहून जाणार. एकदम मालाचा लिलाव होत असताना गर्दी होणार. माल विक्रीवर काही अंशी परिणाम होतोय का अशी देखील शक्यता आहे. चांगल्या दर्जेदार मालाचे पैसे होणं अपेक्षित आहे. शेतकरी खूप अपेक्षेने या ठिकाणी येत असतो. बाजारभाव देखील तशा पटीत मिळायला हवेत. आता बघूया आज नेमके व्यापारी काय दराने टोमॅटो घेत आहेत. व्यापारी साहेब, काय भाव मागताय? 350 रुपये मागितले. कुठली व्हरायटी? अथर्व आहे. शेतकरी बांधवांनो, मालाचं सॉर्टिंग व्यवस्थित करा, जेणेकरून पैसे देतील योग्य होतील. आज 11 मे आहे. टोमॅटोची इथं गर्दी झालेली पाहायला मिळते. शेतकरी टोमॅटो विक्री करायला आलेले आहेत. व्यापारी बांधवांनी लिलाव घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु आज गर्दीमुळे कदाचित थोडेफार बाजार डाऊन होऊ शकते. शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये अशा प्रकारे व्यापाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. शेतकरी खूप काळजीपूर्वक आपल्या मालाची शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होणं अपेक्षित आहे. आता लिलाव व्यापाऱ्यांनी सुरू केलेले आहे. 11 मे पासून 8:30 वाजता लिलाव सुरू होत आहेत. तुम्हाला आज गर्दी पाहायला मिळते. दादा हे निवांत बसलेले आहेत, टोमॅटो घेऊन आलेले. तर आज बघूया नेमका बाजारभाव काय होतोय, काय भावाने खरेदी केली जाते आणि व्यापारी आज काही पडून मागतायत का, दर कमी होत आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता आपल्यासोबत व्यापारी आहेत. साहेब, नमस्कार. साहेब, आज काय भाव मागताय? आता चालू आहे मागणी 400 पर्यंत मागतो. 400 रुपयापर्यंत. आता वेळ बदललेली आहे का? वेळ बदलल्यामुळे थांबू नाही, थांबायला वेळ नाही एवढा. हा किंवा नाही लगेच निर्णय सांगा. थांबायला एवढा अच्छा, थांबायला वेळ नाही. धन्यवाद. व्यापारी बांधव आज थांबायला मागत नाही. शेवटी चांगल्या मालाचे पैसे तर झाले पाहिजेत. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे करा, नुकसान होणार नाही शेतकऱ्याचं, याबाबत दक्षता घ्या. टोमॅटो खरेदीला आता सुरुवात झालेली आहे. आता पाहूया काय भाव खरेदी करतात. आता इथं अमित दांगट आहे. दांगट साहेब, आज काय भाव खरेदी केली? 411 रुपये. कुठली व्हरायटी? अथर्व. आता टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? आव्हान काय नाही, 8:30 वाजता माल घेऊन या. लवकर माल घेऊन येऊ नका, कारण का इथं थोडंसं वेगळी परिस्थिती तयार होती. बाजारभाव वाढतील. धन्यवाद व्यापारी साहेबांना, धन्यवाद. बाजारभाव वाढायला पाहिजे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे व्हायला हवेत. चांगल्या मालाचे पैसे होतील अशी अपेक्षा आहे. 500 रुपये. हा जो माल आहे 500 रुपयांनी मागणी झालेली आहे. लोकांचे 600 काय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 मे 2026 रोजी टोमॅटोचे लिलाव सुरू झालेले आहेत. आपल्यासोबत इथले नारायणगाव मार्केटचे व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया.
डोंगरे साहेब नमस्कार. आज दिनांक 11 मे 2026 टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे. कशा प्रकारचं नियोजन केलं आहे? सकाळी आम्ही शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे. 4-5 दिवस झाले, 5-6 दिवस झाले. टॅमॅटोची वेळ मागच्या वर्षी 9चा टायमिंग होता, तर ह्या वर्षी 8:30चा टायमिंग केला. व्यापाऱ्यांची मागणी आणि शेतकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्या टॅमॅटो मार्केट हे 8:30ला चालू करण्यात यावं, कारण का बाहेरगावचे जे व्यापारी येतात त्यांना या ठिकाणी उशीर होतो आहे. यायला 8:30 वाजता ते संगमनेरचे, नाशिकचे, इकडचे व्यापारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. तर आता व्यापारी पण वाढलेत आणि माल पण वाढला आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे आम्ही नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी माल पण आता 20-1 मिनिटात सगळा माल संपणार आहे. शेतकरी बांधवांना काय आवाहन कराल? शेतकरी बांधवांना आव्हान की आपण 8:30 नंतरच या ठिकाणी आपला माल विक्रीस आणावा, किंवा 8 वाजता जरी आला तरी माल आपला विक्री होईल. 10 ते 15 मिनिटात आपल्या मालाची या ठिकाणी विक्री होते. 8:30 ते 3 वाजेपर्यंत का? 3 वाजेपर्यंत केव्हाही माल आणला तरी चालेल. ज्या डायरेक्टच्या गाड्या असतात विक्रीसाठी त्यांनी आपली गाडी 9-10 वाजता आणली तरी चालते. गर्दी करू नका. सकाळी 8:30ला या ठिकाणी आपण आपला माल करेक्ट विक्रीस आणावा. आपल्यासोबत व्यापारी आहेत, त्याचबरोबर कारखान्याचे संचालक देखील आहेत. गोलब साहेब, आता वेळ बदललेला आहे, काय शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद आहे. उलट बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं का सकाळी लवकर यायला लागायचं, कधी कधी फार मोबाईलची बॅटरी लावून माल पाहायला लागायचं ना. तो आता जरा हे झालेलं आहे. तसं काय म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं उलट स्वागतार्ह निर्णय असं सर्वांचं म्हणणं आहे. आज बाजारभाव काय आहेत? बाजारभाव आहेत 550-500 रुपयापर्यंत. 550-500. हो. जर आपण कैलास शेठ आहेत, कैलास शेठ नमस्कार साहेब, आज काय बाजारभाव घेत आहे? आज 300-400-450 300-450. गावठी व्हरायटी 450 संकरित 300 ते 450. 300 ते 450. आता चांगल्या क्वालिटीला बाजारभाव आहे. शेतकरी बांधवांनो, मालाचे पैसे होतील, घाई करू नका. माल विक्री करताना सुद्धा तात्काळ विक्री करू नका, थोडे थांबून मालाची विक्री करा. आणि व्यापारी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्यांच्या मालाची काळजी घ्या. अधिकचा दर मिळायला हवा, शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही याबाबतची दक्षता घ्या. व्यापारी बांधवांनो, आज वेळ बदललेली आहे. शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे पैसे होतील याबाबतची काळजी घ्या आणि टोमॅटोचे पैसे होतील अशा प्रकारची काळजी घ्या. भाऊ, काय भाव घेतलेत? 400, 450. कितवा तोडा आहे? तोडा कितवा थोडा आहे? आहे 5. कुठली व्हरायटी? विरांग. अच्छा, काय नवीन लागवड वगैरे? नवीन नाही आता लागवड नाही. काय मार्केटला काही सूचना? मार्केटला काही नाही सुद्धा आता. आज वेळ बदलली, त्याबद्दल काय समाधानी? अच्छा, बरोबर आहे. टोमॅटोची मार्केटची वेळ बदलल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करतात. फक्त व्यापारी बांधवांना विनंती आहे, टोमॅटोचे पैसे झाले पाहिजेत. उशिरा सुरू केलं म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबतची दक्षता घ्या. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड देखील व्यवस्थित करा, जेणेकरून टोमॅटोचे देखील पैसे होतील आणि शेतकरी व्यापारी या दोघांच्या समन्वयाने बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे. आता नारायणगावला आपण ही सकाळी गर्दी पाहतोय. वेळ बदलल्यामुळे व्यापारी बांधवसुद्धा या ठिकाणी टोमॅटो खरेदी करत दिसतात. गोलब साहेब नमस्कार. नमस्कार. आज 11 मे 2026 टोमॅटोला काय बाजारभाव आहे? बाजारभाव अजून आत्ताशी खरेदी चालू झालेली आहे, पण बाजार आहेत 400, 450, 500 जसा माल आहे. माल बघून बाजार. गावठी टोमॅटो? गावठी टोमॅटो अजून पाहिले नाही. बरं, विरांग? हां. विरांग विरांगच 4, 450, 500. काय बाजारभाव वाढतील? बाजारभाव आहेत आता स्थिर स्थावर आहेत बाजार. त्या स्थिर स्थावर आहे, भविष्यकाळात वाढण्याची शक्यता? आता मालाचं थोडं जर शॉर्टेज झालं तर बाजार वाढतील. अशा मालाचं स्टॉकेज झालं तर बाजारभाव वाढतील. तर बघूया, शेतकरी बांधवांचं खूप आशेने नारायणगावच्या मार्केटमध्ये माल विक्री करायला येत असतात, त्यामुळे 4 पैसे त्यांचे अधिकचे व्हायला हवेत. आता इथं व्यापारी टोमॅटो खरेदी करत आहेत. साहेब, काय भाव मागताय? टोमॅटो 400-500. 400-500. तर ही कुठली व्हरायटी आहे? अथर्व. काय भाव घेता ही? मागितलं नाही चालेल. शो मागितली, मग मागा ना, काय भाव मागताय कळेल तरी. काय भाव मागताय आता? 300 रुपये सांगितले त्याला. 300 रुपये. हो, काय भाव द्यायचे? 400 म्हणून राहिले. 400. तोडका काढा. सांगितलंय आता तोडगा काढामध्ये. ठीक आहे, तर थोडंफार एकसारखा माल कधी असणार नाही ना. योग्य बाजारभाव मिळावा शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज दिनांक 11 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 25,000 रुपयांची झालेली आहे आणि बाजारभाव साधारण 300 पासून तर 500 रुपयापर्यंतचा आहे. शेतकरी बांधवांनो,
मालाची निवड व्यवस्थित करा, चांगली प्रतवारी घेऊन या, म्हणजे टोमॅटोचे पैसे निश्चित होतील. या ठिकाणी टोमॅटोचा खरेदी विक्री सुरू आहे. आज 8:30 नंतर लिलाव सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. शेतकरी बांधवांना टोमॅटोचे पैसे अधिकचे व्हावेत अशी अपेक्षा आहे. यंदाचा सीझन लोकांचा लॉसमध्ये गेलेला आहे. यंदाचं अर्थकारण यंदाच्या वर्षीचं शेतकऱ्यांचं आत्महत्येमध्ये गेलेलं आहे. व्यापारी बांधवांनो, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. तुमच्या टोमॅटोचे 4 पैसे अधिकचे कसे होतील याबाबतची काळजी घ्या आणि शेतकऱ्याच्या मालाला 4 पैसे अधिकचे मिळून द्या अशी अपेक्षा आहे. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला चांगल्या बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही दुवा घ्या. व्यापाऱ्यांना 4 पैसे कमी मिळावेत असं आपण म्हणणार नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी 4 पैसे अधिकचे मिळायला हवेत. नारायणगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज 500 पासून ते 550 पावणे 600 रुपयाचा बाजारभाव मिळतो आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होते आणि बाजारभावाची खरेदी विक्रीसुद्धा चांगल्या दराने होते. त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधानी आहेत. चांगल्या मालाचे पैसे होत आहेत. सरासरी 300 ते 450 500 रुपयाचा बाजारभाव. नमस्कार. नमस्कार. काय भाव दिले? 500 रुपये दिले. बरं बरं बरं. काय किती लागवड आहे? लागवड आहे 3,000. 3,000. काय नवीन लागवड? लागवड आहे ना दुसरी पण लागवड आहे. काय मार्केटला काय सूचना? मार्केट काय नाही, चालले व्यवस्थित चालले. व्यवस्थित चालू. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचा कारभार चांगला असल्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधानी साहेब, आहे. नमस्ते. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज 11 तारीख आहे. टोमॅटो मार्केटची वेळ बदललेली आहे. हा, काय योग्य वेळ अयोग्य वेळ? योग्य वेळ आहे, काय अडचण नाही. सकाळी आता व्यापाऱ्यांना मार्केटांना फोन करता येतात, रिपोर्ट घेता येतात. साहेब आज काय भाव खरेदी केली? आज उलट वेळ बदलली, कालच्या पेक्षा बाजार टाईट झाला. काय बाजार भाव आज? आज अथर्व माल गेले तर 350 ते 400 रुपये, काही काहीची बघलं 408 रुपये. जे विरांचे चांगले माल आहे 500 550 रुपये गेले चांगले माल मुंबईवाल्याने घेतले. 500-600 पर्यंत एक लिलाव झाला. हा, गेले असते ना, चांगले माल गेले ना. चांगल्या मालाची विक्री झाली. हो, चांगले माल. वेळ बदललं ही योग्य झालं. हा, ही वेगळे ओके रिपोर्ट घेतात, सगळं व्यवस्थित आहे. थोडे 1-2 दिवस त्रास होईल, पण काही अडचण नाही. बाजार समिती आमची सक्षम आहे, चांगली आहे. ती व्यवस्थित नियोजन करून शेतकऱ्यांच्या सगळं- मालाचे 4 पैसे अधिकचे करून द्या. तुम्हाला परमेश्वर धन्यवाद, दुवा धन्यवाद. देईल. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड चांगली करा का जेणेकरून टोमॅटोचे अधिकचे पैसे होतील. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 11 मे 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 20 ते 25,000 क्रेटची झाली. 8:30 वाजता टोमॅटो मार्केट सुरू झालेलं आहे आणि अगदी 15 मिनटामध्ये बहुतांशी मालाची विक्री झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज सरासरी गावठी टोमॅटोचा बाजारभाव 200 रुपयापासून तर 350 पावणे 400 रुपयापर्यंतचा आहे. आणि जी संकरित व्हरायटी आहेत, या संकरित व्हरायटीला 350, 400, 450, 500, एखादं वक्कल 550-600ला देखील विक्री झालेला आहे. मी जबाबदारीने बोलतोय. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करा. टोमॅटो मार्केटची वेळ जरी बदलली असली तरी बाजारभावावर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. उलट चांगला फायदा होईल. उशिरा आल्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा थोडासा वेळ मिळेल, व्यापाऱ्यांनाही थोडासा वेळ मिळेल. ही वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही माल या ठिकाणी विक्री करायला आणू शकता. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा. दूरवरनं येणाऱ्या शेतकऱ्यांना वाहन सावकाश चालवा का जेणेकरून अपघात वगैरे होणार नाही. मार्केट कमिटीचे सभापती संजयराव काळे, त्यांचं संचालक मंडळ यांचं नियोजन चांगलं राहिलेलं आहे आणि म्हणूनच नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये विक्रीला येत असतात. व्यापारी बांधवांनो, तुम्हाला एक नम्र विनंती, शेतकऱ्यांचा दुवा घ्या. टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला
प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.